सबसे पहले बदलापूरच्या अंजुमन उर्दू हायस्कूल या ठिकाणी आपण बघत असाल तर सध्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला जातोय. तसेच जे विद्यार्थी आहेत त्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात येत आहे. स्थानिक नगरसेवक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच नगराध्यक्षा रुचिताजी घोरपडे या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. साकीब गोरे यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहे आणि इतरही मान्यवर या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्याला बघायला मिळतात. हे विद्यार्थी आहेत ते पण सेकंड पोजीशन जो है अल हिदाया से 82.80% हासिल करने वाला तालिब इल्म है. असाल तर या कार्यक्रमाला अनेक विद्यार्थ्यांची उपस्थिती असलेली पाहायला मिळते. विद्यार्थ्यांनी चांगले गुण प्राप्त केलेले आहेत आणि तेच गुण लक्षात घेत खरं तर विद्यार्थ्यांचा सन्मान केला जातोय. अल हिदाया स्कूल से फर्स्ट पोजीशन हासिल करने वाली तालिबा है पटेल इंशा इब्राहिम 85.60. जोरदार तालियां. बदलापुर हाई स्कूल से थर्ड पोजीशन हासिल करने वाली तालिबा है कामले वैभवी विभीषण 87.20. अभी भी साथ में आइए. सेकंड पोजीशन हासिल करने वाला तालिब इल्म है पार्थ किशोर गायकवाड़ 88.60. बदलापुर हाई स्कूल से फर्स्ट पोजीशन हासिल करने वाली तालिबा है प्राची संजय बोराड़े 92.60. बिग राउंड ऑफ अप्लॉज. त्यांना यायचं होतं. मैं पहले कहा कि पेरेंट्स भी आ सकते हैं. हाँ चालेल काय प्रॉब्लेम क्या प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम जो आहे तो आयोजित केला जातो. वाली तालिबा है रशिका हीरालाल निशान 80%. थर्ड पोजीशन रसिका हीरालाल निशान 80% आया मैडम. सेकेंड पोजीशन 83% रशिक चंद्रेश तरोश. ये पेरेंट भी आए आ सकते हैं. बदलापुर हाई स्कूल से फर्स्ट पोजीशन हासिल करने वाली तालिबा है पूनम संजय गुने 93%. प्रगति मैं स्कूल के नाम में ये हो गया. मैं संजय सर से भी दरखास्त करूंगा कि वहां आए. सचिन सर सॉरी. अंजुमन उर्दू हाई स्कूल से थर्ड पोजीशन हासिल करने वाली तालिबा है सुमैया असगर अली नाइक 79.80. जोरदार तालियां होनी चाहिए. सेकंड पोजीशन जिस बच्ची ने हासिल की है मैं पहले भी बता चुका हूं कि ये बच्ची जो है इसकी वालदा भी हमारी स्टूडेंट रही है. मैडम ये बच्ची जो है यानी इसकी वालदा है नाइश, ये हमारी विद्यार्थिनी है. ये मराठी मीडियम में पढ़ी पहले 7वीं जमात तक, फिर 8 से हमारे आने के बाद 10वीं में बहुत अच्छे मार्क्स दिए थे इसने, तो हमें बड़ा फख्र होता है. मंतशा कबीर शेख 82%. I think
अंजुमन उर्दू हाई स्कूल से फर्स्ट पोजीशन हासिल करने वाली तालिबा है मुबशरा हनीफ शेख 88.20। इनके वालिद हनीफ सर ये भी टीचर है, वो भी 3 साल रिटायर हुए हमारे दोस्त। मैं उनसे भी दरखास्त करूंगा कि वो आए। स्कूल की जानिब से जो है गरजू विद्यार्थी गरीब बच्चों को भी जो है कुछ कॉपियां दी जाती। मैडम 5 मिनट। ओके ओके, बहुत धन्यवाद, बहुत बहुत शुक्रिया मॅडम आप आए। आमची हायस्कूल शाळा तुम्ही बोलता बरोबर नगरपालिकेच्या अखत्यारीत येत नाही, पण तरी आम्हाला तुमच्या दारात माझी विनंती आहे का लाईटची थोडी व्यवस्था, थोडे आजूबाजूला चेकर्स आणि एक स्टेज आहे थोडं आम्हाला आपण बघत असाल तर शाळेकडून काही मागण्या या ठिकाणी नगराध्यक्षांकडे केल्या जात आहेत. विद्यार्थ्यांसाठीच्या या मागण्या आहेत त्या केल्या जात आहेत नगराध्यक्षांकडे. आज विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आलेला आहे. काय अधिक माहिती देते, कशा शुभेच्छा देते? अंजुमन उर्दू स्कूल बदलापूर गावातल्या या स्कूलच्या आज 10वीच्या मुलांचा गुणगौरव सोहळा होता. ह्या कमिटीचे प्रेसिडेंट आहेत शाकिबभाई गोरे आणि व्हाईस प्रेसिडेंट आहेत शागोबभाई गोरे. खरंच त्यांनी म्हणजे मी बघितलं, त्यांचा पूर्ण माहिती घेतली, या शाळेचा इतिहास त्यांनी सांगितलाय आणि आता ज्या फर्स्ट रँकरचं मी इथे गुणगौरव केला त्याची मम्मी सुद्धा या शाळेची विद्यार्थिनी होती. म्हणजे इतकी जुनी ती शाळा आहे आणि इतकी नावाजलेली. जशी आपली आदर्श स्कूल आपली स्कूल आहे की ज्याच्यामध्ये आजोबांपासून नातवांपर्यंत मुलं शिकलेली आहेत, अशा प्रकारची आपली शाळा आहे. तर इथे ह्या शाळेचा इतिहास आहे की मम्मी पण ह्या शाळेत शिकली आणि मुलगी पण ह्या शाळेत शिकली. खरंच खूप छान वाटतंय. आणि शाळेचे जे कमिटी मेंबर्स आहेत, जे टीचर्स आहेत, त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे या शाळेचं संगोपन केलेलं आहे. आपले कार्यसम्राट आमदार साहेब आहेत, त्यांनी सुद्धा या शाळेला बऱ्याच काही गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शाकिबभाई आणि शागोबभाई यांच्या अध्यक्षतेखाली इथे ह्या शाळेचं कामकाज चालतं. ह्या शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्ट ते सर्वजण मिळून देतात. म्हणजे नगरपालिकेचं किंवा शासन मान्यता प्राप्त शाळा आहे, पण KBMCच्या अंडर येत नाही, तरी सुद्धा शासन मान्यता प्राप्त असल्या कारणाने या शाळेच्या मुलांना सर्व गोष्टी म्हणजे चप्पल बूट पासून युनिफॉर्म असो, बुक्स असो, सगळ्या गोष्टी हे पुरवल्या जातात आणि खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन इथे केलं जातं. आज तुम्ही पर्सेंटेज बघितले असतील तर पर्सेंटेज सुद्धा 90 अबाऊ 95 अबाऊ असे पर्सेंटेज ह्या शाळेमध्ये मुलांना मिळत आहेत. 100% रिझल्ट, गेली 5 वर्ष 100% रिझल्ट या शाळेचा लागतोय. इतक्या चांगल्या प्रकारे इथे मुलांना शिक्षित केलं जातंय. सगळे टीचर्स असो, प्रिन्सिपल असो, सगळेजण खूप मेहनत घेत आहेत यासाठी. आणि नक्कीच एक कुळगाव बदलापूरची नगराध्यक्ष म्हणून जर माझ्याकडून ह्या शाळेला काही मदत करता आली नगरपालिकेच्या माध्यमातून तर मी नक्कीच ह्या गोष्टीचा विचार करेन. हा, म्हणजे लाईट मागण्या एकदम छोट्या मागण्या आहेत. म्हणजे तुम्ही बाहेर बघत असाल की मातीचं ग्राउंड आहे, तर काही ठराविक अंतरापर्यंत त्यांनी ब्लॉक्स बसवावा, लाईट्स व्यवस्था करून द्या, अशा एकदम मूलभूत मागण्या त्यांच्या आहेत. जास्त काही मोठं त्यांनी मागितलं सुद्धा नाहीये. त्याचबरोबर राजेंद्र घोरपडे सामाजिक प्रतिष्ठान मार्फत सुद्धा आम्हाला जर त्यांना जी काही मदत करता येईल ती नक्कीच आम्ही करू, असं आश्वासन मी आजच्या दिवशी देते. आणि पुन्हा एकदा 10वी पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं आणि सगळ्यात महत्वाचं कौतुक म्हणजे शाळेचा कार्यक्रम असून सुद्धा आजूबाजूच्या इतर पण माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांना बोलवून, टॉपर्सला बोलवून त्यांचा सुद्धा सत्कार सोहळा त्यांनी आज इथे आयोजित केला. ही सगळ्यात विशेष बाब आहे. तर सर्व ह्या 10वी उत्तीर्ण झालेल्या मुलांना मी मनापासून शुभेच्छा देते त्यांच्या पुढील भविष्यासाठी. अगदी तुम्ही मागणी केली आणि काही क्षणात त्यांनी मागणी पूर्ण केलेली आहे. मी मान्य नगराध्यक्ष यांचा मी फार आभारी आहे का त्यांनी आम्ही जे मागण्या केल्या आहेत त्या त्यांनी पूर्ण करण्याचे आश्वासन दिलेत आणि मला
आशा आहे का ते लवकरात लवकर त्या मागण्या पूर्ण करतील. आम्ही आज 15 वर्ष झाले इथे मुलांचा गुणगौरव सोहळा आयोजित करतो आणि फक्त आमच्या मुलांचा नाही तर आमच्या अखेरीता येणाऱ्या 4 ज्या माध्यमिक शाळा आहेत त्या 4 शाळेच्या मुलांना आम्ही दरवर्षी बोलत असतो आणि हा कार्यक्रम 15 वर्ष आले आम्ही सतत करतो. फक्त 2 वर्ष कोविडच्या पिरियडमध्ये आम्ही केले नाही. याचा उद्देश आम्हाला एकच असतो का मुलांचा थोडासा त्यांच्यात हे झालं पाहिजे का आपला कुठेतरी गुणगौरव होतोय, त्यांना ते एक प्रोत्साहन भेटतो, त्यांना पुढील आयुष्यासाठी त्यांना हे भेटते. जसं साकीबाईंनी त्यांना काही चांगल्या गोष्टी सांगितल्या का आपण कसा वागला पाहिजे, खालच्या वर्गाशी कसा वागला पाहिजे, त्याच्यानंतर या गोष्टी त्यांनी लक्ष दिलं पाहिजे अलग लक्षात. तर आम्ही हा सर्व उद्देश ठेवून आम्ही टोटल 16 विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला आहे आणि दरवर्षी आम्ही नोटबुक आणि वह्या पुस्तकाचंही वाटप करत असतो. हे आमच्या फक्त शाळेच्या विद्यार्थ्यांना आम्ही देत असतो. हे आमचं दरवर्षीचं काम आहे. माझ्याकडे कसं आहे माहिती का, शाळेत मॅडम जे आहेत 300 विद्यार्थी त्याच्यापैकी 80% विद्यार्थी गरीब वर्गातील आहेत. त्यांना आम्ही प्रत्येक गोष्ट जसं मॅडमने सांगितलं, मॅडमला आमचे उपाध्यक्ष यांनी माहिती दिली का त्यांना वह्या पुस्तकापासून दप्तरपासून सँडलपासून आम्ही प्रत्येक गोष्ट जी त्यांची गरज आहे ती आम्ही पूर्ण करतो. आमचा एक उद्देश आहे का प्रत्येक मुलगा शिकला पाहिजे, शिक्षणाचा अधिकार प्रत्येकाला भेटला पाहिजे. हे आमचा अधिकार, तो गरीब असो किंवा श्रीमंत असो, हे उद्देश ठेवूनच आम्ही हे शिक्षण संस्था चालवतो.